सोलापूर जिया न्यूज, परिवर्तनाची लाट। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हलगी मोर्चा। डॉक्टर राखी माने यांची बदली करून त्या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करावी। लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना तातडीचे घरं बांधून द्यावेत। मराठा व मुस्लिम समाजाला तातडीने आरक्षण द्यावा यासह विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा हलगी मोर्चा काढण्यात आला। यावेळी जमीरभाई शेख, खालिद मनियार, अजितभाऊ कुलकर्णी यासह मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। वेस्टेज एसएस कंपनीच्या विरोधात आंदोलन करत होतो। सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अधिकाऱ्यांनी जाणून बुजून माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याचा निषेध म्हणून आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। तिसरी जी मागणी आहे आमची, मुस्लिम आणि मराठा समाजाला आरक्षण हे कायमस्वरूपी मिळाले पाहिजे। 5% आरक्षण मुस्लिमांना मंजूर केलेलं आहे, पण त्याची हे अजून हे केलेलं नाही आहे। ते मिळणं फार गरजेचं आहे। मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून या सर्व मागण्याच्या सहित आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला होता। पण पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळं हा मोर्चा म्हणजे तात्पुरता आपण आता थोड्या वेळात स्थगित करणार आहोत। यापुढे आम्ही आक्रमकपणे मुख्यमंत्र्यांच्या घरावर अचानकपणे हजारो कार्यकर्त्यांसह आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।